हे बघा. हा हा, हेच आहेत हेच आहेत. थांबा 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 थांबा. काय झालं? काय झालंय घरात आई? काय झालं आता त्यांना लय त्रास होतोय आमचा, मग आलोत आम्ही. ते म्हणे आम्ही जावं तो घर सोडून, मग आता त्यांना कशाला जाऊ द्यायचं. मग काय तुम्ही निघायचं? तुमचं वय आहे घराच्या बाहेर निघायचं. आता तुझं आणि त्याचं तर तेच आहे. आता माझं काय झालंय? जायच्या मी आधी काय फोन केलंय? तरी करायचं ना, असं असं झालंय म्हणून. काय फोन करतो आणि काय सांगतो? पोरांना काय घेणं देणं नाही बघा. मी आहे ना, पण जावाय तुमचा. अरे पण त्याला कोण समजून सांगणार आहे का नाही? आम्ही म्हणलं तो सांगतोय की तुम्हीच त्याला त्रास देताय म्हणून. आम्ही त्रास देतोय? मग काय त्याच्या बायकोला चक्कर आली म्हणला तो. अरे जवळ असून तुम्ही बघितलं नाही. थोडा विचार तरी करायचा ना. आत्ताच तिला दिवस गेलेत आणि लगेच तुम्ही एवढं बोललात तिला. जाऊन ते एक काम करा, चला आपलं घरी. नको गावात तमाशा घालायला. तुम्हाला त्या टायमाला सांगत होते थोडं आपल्यासाठी ठेवा, यांना दोघांना नका देऊ, म्हातारपणात काम येईल. नाही ऐकलं. काय नाही बाबा. दोघांचं काय आता? मग आता तुला दिलं वाटून, त्याला दिलं. तुम्ही मग तुमचं माझा झालं तर हिस्सा आहे तो मी घेणारच आहे ना. तुमचा हिस्सा आहे, तुमच्या वाटणे आहे. तुम्हाला नुसतं वाटणे आणि हिस्साच दिसतात का रे? मग अजून काय दिसलं पाहिजे आम्हाला? आई बापाचं काही घेणं देणं नाही का तुम्हाला? हा? देणं घेणं नसतं तर आली पण नसती इथे शोधत. तुला वहिनी चक्कर येऊन पडलेली दिसली, ते सांगायला आली. भावाला त्रास झालेला दिसला. तुला हे नाही दिसलं? बाप आजारी आहे तरी भाऊ गोळ्या आणि ना. आईचं वय झालंय, तिचं गुडघं दुखतात, मर काम करायला लावतात ती. अहो आता त्याचा पगार झाला असता तर दिलं असतं ना. त्याच्या आधी दिलं नाही का त्याने तुम्हाला? नाही दिलं का? अरे तुम्ही लहानपणी आजारी पडायचे, तुमच्या शाळेच्या कॉलेजच्या फिया भरायला लागायच्या, तुम्हाला दवाखानं करायला लागायचं, तेव्हा आम्ही पगाराची वाट नव्हती बघितली. हे का बोलून दाखवताय? हे बोलून दाखवायची गोष्ट आहे. मग ही बोलून दाखवायची गोष्ट आहे का पगार नाही झाला आमचा? मग आता नाही आहे सेव्हिंग त्याच्याजवळ म्हणून तो बोलला ना. देतो बोललाय ना तुम्हाला, का नाही देणार बोललाय? खरंय तुझं, तू बी त्याचीच बाजू घे आता. आई बापच नको झाल्यात तुम्हाला. अरे गोळ्या नाही, औषधं नाही, निदान 2 शब्द नीट तरी बोला. बाप खोकल्यावर सुद्धा तुम्हाला राग येतोय. एवढी जर रागाचं काय किळस नाहीये. ती सून दुसऱ्या घरातून आली आपल्या इथे, काहीतरी विचार करून बोलायचं ना तुम्ही पण. खरंय तुझं. त्यामुळेच आहे ना, आम्हाला कुठंच नाही राहायचं, त्यांच्या घरी नाही राहायचं, कुठं नाही. आमचं आम्ही तोंड काळं करतो म्हातारी. तोंड काळ करून काय होणार आहे? एक तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही घराच्या बाहेर नव्हतं निघायला पाहिजे. तर का? लोकांना तमाशा दाखवायची सवयच लागली आपल्याला. हे लोक हे दोघं बाहेर निघाले की समजतच ना गावाला अख्ख्या, की यांच्यातच काहीतरी आहे. खरंय तुमचं. थोडंफार त्याला समजून घेत जा ना तुम्ही. नसतात माणसाकडे पैसे. आणि आम्हाला कोण रे समजून घेणार? आहे पण तो म्हणला ना, मी इथून मागे त्यांनी काय औषध आणली नाहीत का? यांचीच नाटकं असतील. काय गरज नाही, नका येऊ आमच्यासोबत. त्या वृद्धाश्रमात राहा, नाही तर कुठल्या मंदिरात झोपा. आम्हाला काय नाही पडलंय. चला हो. जावा आता जिथे जायचंय तिकडे. हे आपल्याला समजून सांगायला आलते का कशाला आलते? कुठे? दादा तुम्ही आणा गेल दिसले नाही का? दिसले भेटले. मग पण त्यांचं आता ते यायला नको म्हणतात. बसा तरी. ये बस. आम्ही एवढं समजून सांगितलं पण नाही ऐकलं काय त्यांनी. तेव्हा एक काम करा, तुम्हीच हात धुवा. काय पुन्हा म्हाताऱ्या माणसाची नादी लागता? आता 4 माणसं काय म्हणतात ना, काय लेकाने हिस्सा घेतलाय, पुरीने हिस्सा घेतलाय, हा मग आणि सांभाळाय सुद्धा ह्यांना नको नको होते दोघाला. सांभाळायला म्हणलं का फक्त खोकल्यासाठी काहीतरी बघा ना, निवांत बसत जा. आता ती म्हणतात आम्ही कुठं हा, तुम्हाला काय म्हणले? आमचं आम्ही कुठं काळ करीन. बोललो आम्ही त्यांना, सगळं सांगितलं. बघितलं ना तुम्ही कसे बोलतात. मग काय नाही रोजची भांडणं होणार घरात, सांगा बरं. सरळ बोलताय. साधं विचारलं ना, चला घरी, गप आपलं तुमच्यावर यायचं होतं ना. मग हुज्जत घातलीच वरून पाहिजे. मलाच ऐकवलं. हिस्सा मागायला आली, हे केलं ते केलं. तू पण त्याच्यासारखीच निघाली. तुम्हाला जेवायचं का? मी तुमच्यामुळे थांबलो. चला जाऊ दे. ते ऐकायला म्हातारं ऐकण्यासारखं. यायचं तर येतील, नाही तर जातील. हॅलो, कार सोमा तिकडे फार्म हाऊस आले का तात्यान ती? आईन ती पण आहेत का? 1 मिनिट थांब. राक्षे तुम्हीच ना? हो, हेच घरी ना नाना? हो हो. ते तुमच्या वडिलांनी ना 1991 साली 100 शेअर्स घेतले होते. हां ते म्हणजे दोघांनी मिळून घेतले होते. यांनी 100 आणि त्यांनी 100. हां. ही फाईल पण आहे माझ्याकडे. तर त्याची किंमत आता टोटल जवळजवळ झालेली आहे 17 कोटी. हे बघा ही फाईल सगळी. ती अमाऊंट तुम्हाला भेटेल
फक्त त्यांची सही इथे हवी आहे मला, ते असतील तर बोलवा त्यांना. ऐका ना, ते आत्ता बाहेर गेलेत, मग त्यांना बोलवायला जायचंय. हा चालेल ना, मग ते तर मी थांबू शकतो. तुम्हीच चला ना सोबत, आपण बोलू ना. चालेल, येतो मी. अय, ऐकलं का? बोला की. आता त्यांनी कधी शेअर घेतले होते, मग काय किंमत झाली त्याची? काय झालं? 17 कोटी येत आहे. 17 कोटी? ही बँकेत साहेब आहे. जरा मग असं केलं आता त्यांना सांगायचं नाही. सही देणार आहे त्यांच्या ती हुशार आहे तुम्हाला. थांब, ऐक ना, ऐका ना, तिथं जाऊ आपण. त्यांना सांगू नका. पण ती सही त्यांची ना. सही घ्या. हो. त्यांना म्हणावं काहीतरी काम आहे, सही पाहिजे. बर, ऐका ना, आपण तिथं जाऊ, त्यांना रिक्वेस्ट करू. हा चला. बरं चालतं. बरं, ती दरवाजा लाव. चला चला सर. हो, चल.